गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकतेची मूलतत्वे या विषयामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. ही व्याख्या अलीकडच्या काळामध्ये 2006 नंतर केली गेली आहे. या आधीच्या काळामध्ये या उद्योगांना लघु उद्योग म्हणून संबोधलं जायचं. कुठल्याही देशाच्या विकासामध्ये लघु उद्योगांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. या देशाचं बॅकबोन ज्याला म्हणता येईल, सगळ्यात रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते म्हणजे लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि सूक्ष्म उद्योग. 1991 नंतर याचे वर्गीकरण, पूर्वी ज्याला लघु उद्योग म्हटलं जायचं त्या उद्योगांचं वर्गीकरण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणून केलं गेलं. औद्योगिक विकासामध्ये जशी मोठ्या इंडस्ट्रीज आवश्यक असतात, मोठे उद्योग आवश्यक असतात, त्याच पद्धतीनं रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं लघु उद्योग निर्माण होणं हे गरजेचं असतं. कारण शेती क्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगार निर्मिती जर कुठे होत असेल तर ती म्हणजे या लघु उद्योगामध्ये, मध्यम उद्योगामध्ये. त्याचप्रमाणे मोठ्या उद्योगांचा आधार म्हणून देखील या उद्योगांना ओळखलं जातं. बऱ्याच वेळा जे मोठे उद्योग असतात ते असेंब्लिंगचं काम करतात, एकत्रीकरण आणि जुळणीचं काम करतात, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. परंतु मोठ्या उद्योगांना लागणारी यंत्रसामग्री, छोटे छोटे पार्ट्स हे प्रामुख्याने या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगामधूनच निर्माण होत असतात. म्हणजे जर एखादा मोठा उद्योग चालायचा असेल तर त्या ठिकाणी असे हजारो छोटे उद्योग, लघु उद्योग इथं आवश्यक असतात. आपण जे औद्योगिकरणाचं चित्र बघतोय त्यामध्ये ज्यावेळी एक मोठा उद्योग सुरू होतो, उदाहरणार्थ बजाजसारखी एखादी फॅक्टरी असेल, बजाजचा एखादा प्रकल्प असेल टू व्हीलर निर्मितीचा, तर त्या ठिकाणी त्या उद्योगाला लागणारे वेगवेगळे पार्ट्स, त्या प्रोडक्शन करता असणारे वेगळे पार्ट्स हे छोट्या उद्योगामार्फतच इथं मिळत असतात. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या मोठ्या उद्योगाची स्थापना होते त्यावेळी त्याच्या सभोवती असे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, इथं मध्यम उद्योग इथे निर्माण होतात आणि जास्तीत जास्त रोजगार इथं या उद्योगामार्फत निर्माण केला जातो. त्यामुळं हे उद्योग म्हणजे मोठ्या उद्योगांचा एक आधार असतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा आधार असतो. या उद्योगामुळं, छोट्या उद्योगांमुळं अर्थव्यवस्था प्रगत होते, जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होते, रोजगारामध्ये वाढ होते. त्याच पद्धतीनं निर्यात देखील वाढू शकते, आणखी आयात देखील इथं वाढत असते. त्यामुळं लघु उद्योगांचं महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. आपण बघतोय की भारतामध्ये शेतीमध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतात, परंतु यातले बरेच रोजगार हे वेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे त्यांना वर्षभर आपण काम पुरवू शकत नाही. परंतु लघु उद्योगांच्या माध्यमातून, छोट्या उद्योगांच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना इथं काम मिळू शकतं. आपलं जे मुख्य ध्येय आहे ते म्हणजे या मध्ये वाढ करणं, लघु उद्योगामध्ये वाढ करणं, मध्यम उद्योग वाढवणं आणि त्यातून अर्थव्यवस्था बळकट करणं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा असा सेक्टर आहे की ज्यामुळं जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होऊ शकते. याउलट सर्व्हिस सेक्टर जर बघितलं, आपण IT इंडस्ट्री बघितली, IT इंडस्ट्रीमध्ये एक व्यक्ती काम करते आणि ती व्यक्ती मोठ्या प्रमाणावर इथं पैसा कमवू शकते, परंतु त्यातून जास्त रोजगार निर्मिती होत नाही. त्या IT सेक्टरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये इथं मर्यादा असतात रोजगारावर, परंतु जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याच्यामध्ये जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा फायदा त्या देशाला होऊ शकतो. आपण जर उदाहरण बघितलं, चायना आणि भारतामध्ये जर फरक कुठला असेल तर हाच उद्योग आहे. त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त भर दिला आणि आपण IT सेक्टरवर, सेवा क्षेत्रावर जास्त भर दिला. त्यामुळं आज देखील त्यांची अर्थव्यवस्था साधारण 40 वर्षापूर्वी दोन्ही अर्थव्यवस्था समान होत्या, परंतु त्या चायनाची अर्थव्यवस्था आज भारतापेक्षा 5 पट मोठी झालेली आहे. आणि हे यश केवळ त्यांच्या या
धोरणामुळं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्याच्या धोरणामुळे इथं निर्माण झालेलं आहे. या दृष्टीनं कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये यांचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकेल. आता या उद्योगांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला त्यांच्या आकडेवारीवरून लक्षात येईल. ही जी MSME युनिट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यांचा वाटा 8% इतका आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांचा वाटा 40% इतका आहे आणि निर्यातीमध्ये देखील त्यांचा वाटा, या उद्योगांचा वाटा 45% इतकी निर्यात या उद्योगांच्या माध्यमातून केली जाते. सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीचं काम हे या उद्योगामार्फत केलं जातं. म्हणूनच छोट्या उद्योगांना आणि मध्यम उद्योगांना कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा असं इथं मानलं जातं. प्रत्येक भागामध्ये हे उद्योग पसरलेले असतात. याचं विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर आढळतं. ज्या ज्या ठिकाणी मोठे उद्योग आहेत त्या ठिकाणी ह्या छोट्या उद्योगांचा विस्तार होत असतो. त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाला देखील इथं चालना दिली जाते. आता हे उद्योग म्हणजे काय किंवा सूक्ष्म उद्योग म्हणजे काय हे आपल्याला बघायला पाहिजे. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास कायदा 2006 इथं संमत केला गेला. त्यानुसार 2 क्षेत्र इथं निश्चित केली गेली. एक म्हणजे उत्पादन क्षेत्र आणि दुसरं सेवा क्षेत्र. आता 2020 या कोविड काळामध्ये जे आत्मनिर्भर योजना इथं आणली गेली त्यानुसार या निकषांमध्ये इथं बदल केले गेले. या निकषांनुसार उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे जे वर्गीकरण होतं पूर्वी, जे उत्पादन क्षेत्राला वेगळे निकष होते, सेवा क्षेत्राला वेगळे निकष होते, हे सगळे रद्द केले गेले. सगळी क्षेत्र ही एकच मानली गेली. त्याचप्रमाणे आणखी 2 निकष होते, ते म्हणजे यंत्रसामग्रीतील गुंतवणूक, आणखी उपकरणामध्ये असणारी गुंतवणूक. हे निकष देखील बदललेले आहेत. यंत्रसामुग्री आणि उपकरण हे एकच मानलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वच उद्योगांचे वर्गीकरण भांडवल आणि उलाढाल या 2 निकषांवर इथं केलं गेलेलं आहे. ज्यावेळी नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली 1951 नंतर जे अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले त्यावेळी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास कायदा मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट हा संमत केला गेला आणि त्यानुसार हे निकष बदललेले आहेत. आता जे निकष आहेत ते आपण इथं बघूया. या निकषांनुसार 3 प्रकारचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. ते म्हणजे सूक्ष्म उद्योग मायक्रो एंटरप्राइजेस, लघु उद्योग, आणखी मध्यम उद्योग स्मॉल एंटरप्राइजेस अँड मीडियम एंटरप्राइजेस. आता दोन्ही क्षेत्र इथं एकत्र केल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग ह्या दुसरा जे टेबल दिसतं आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोन्हींमध्ये एकच निकष लावलेला आहे. तो म्हणजे किमान गुंतवणूक ज्या ठिकाणी 1 कोटी इतकी असते आणि किमान टर्नओव्हर उलाढाल ही 5 कोटी आहे, त्या उद्योगांना या ठिकाणी सूक्ष्म उद्योग असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यांची गुंतवणूक 1 कोटी इतकी आहे, 1 कोटीपर्यंत आहे, आणखी उलाढाल 5 कोटीपर्यंत आहेत, ते उद्योग हे सूक्ष्म उद्योग म्हणून ओळखले जातात. त्यानंतर स्मॉल इंडस्ट्रीज, लघु उद्योग ज्याला म्हटलं जातं आहे, त्याची निकष गुंतवणूक 10 कोटीपर्यंत, ज्यांची गुंतवणूक 10 कोटीपर्यंत आहे आणि ज्यांची उलाढाल 50 कोटीपर्यंत आहे अशा उद्योगांना लघु उद्योग स्मॉल इंडस्ट्रीज असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो आहे मध्यम उद्योग, त्यामध्ये ज्यांची गुंतवणूक 20 कोटीपर्यंत आहे आणि ज्यांची उलाढाल 100 कोटीपर्यंत आहे त्या उद्योगांना या ठिकाणी मीडियम एंटरप्राइजेस मध्यम उद्योग म्हणून ओळखले गेलेलं आहे. हे निकष साधारणपणे जून 2020 इथं संमत केले गेले. त्याआधी हे निकष 25 लाख आणि छोट्या सूक्ष्म उद्योगांकरिता 25 लाख आणखी 10 लाख टर्नओव्हर इतकी होती. लघु उद्योगांकरता 5 कोटी आणि 2 कोटी टर्नओव्हर एवढी इथं निकष होते आणि मध्यम उद्योगांकरता
10 कोटी आणि 5 कोटी एवढे निकष होते. वरच्या कोष्टकामध्ये आपल्याला इथं दिसेल ते कोष्टक आता इथं बदललेलं आहे. 20 कोटी आणि 100 कोटी हे निकष इथं केले गेलेले आहेत. गेल्या 20 वर्षामध्ये 20-30 वर्षामध्ये बदललेली अर्थव्यवस्था, वाढलेली रोजगार पातळी यामुळं या निकषांमध्ये इथं बदल केले गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं आत्मनिर्भर भारत योजना ही देखील इथं आणली गेली. त्या दृष्टीनं या उद्योगांचा विकास करणं याला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. या उद्योगांचा विकास झाला तर देशाची अर्थव्यवस्था वाढेल, मोठे उद्योग येतील. या दृष्टीनं या कामगार कायद्यांमध्ये देखील बरेचसे बदल यावर्षी केले गेले आणि या निकषांमध्ये देखील बदल इथं केले गेलेले आहेत. त्यामुळं सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग व मध्यम उद्योग या तिन्ही उद्योगांचे जेवढी वाढ होईल तेवढी देशाची अर्थव्यवस्था सुधारत जाईल. त्यामुळं या उद्योगांची वाढ करणं हे इथं मुख्य ध्येय मानलं गेलेलं आहे आणि त्या दृष्टीने इथं पावलं टाकली जातात. आता हे निकष का वेगवेगळे आहेत हे जर बघायचं असेल तर आपल्याला ज्यावेळी बँकांकडून कर्ज घ्यायचं असतं, एखादा उद्योग उभा करायचा असतो, त्यावेळी हे निकष इथं महत्त्वाचे ठरतात. कारण कर्ज पातळ्या ह्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या असतात. सूक्ष्म उद्योगांकरता वेगळं, त्यानंतर मध्यम उद्योगांकरता, लघु उद्योगांकरता वेगवेगळ्या पातळ्या, वेगवेगळे निकष इथं लावले जातात. त्यामुळं हे जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं वर्गीकरण इथं मानलं गेलेलं आहे आणि याचा फायदा इथं उद्योजकांना करून घेता येतो आहे. आता ह्याचे जे फायदे तोटे आहेत या उद्योगांची जी गरज आहे ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघूया.